या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। पोलिसांवर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी 15 लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना तिघांना जोडभावी पेठ पोलिसांनी रंगेहात पकडले। या प्रकरणी अटकेत असलेल्या पूजा ढवळे वय 37 राहणार शिवगंगानगर, मिलिंद कांबळे वय 47 राहणार बुधवार पेठ, लक्ष्मी लोंढे वय 45 राहणार SRPF कॅम्प जवळ या तिघांना न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी पूजा हिने एका शिक्षकाकडून बॉन्ड लिहून घेत महिन्याला 20,000 रुपये देण्यास सांगितल्याचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली। या प्रकरणी जितेंद्र रामहरी भोसले वय 45 राहणार पंचरत्न निवास नेताजी नगर जोडभावी पेठ यांनी शुक्रवारी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। पोलिसाला खंडणी मागणी प्रकरणात धक्कादायक बाबी बाहेर येत आहेत। यात पूजा हिने एका शिक्षकाकडून महिन्याला 20,000 रुपये द्यावेत, सेवानिवृत्तीमधील रकमेच्या 25% रक्कम द्यावी असे बॉन्ड मध्ये लिहून घेतल्याचा उल्लेख आहे। तिसरी आरोपी लक्ष्मी ही मध्यस्थी असून फिर्यादी भोसले यांच्यावर गुन्हा दाखल केला होता आणि तो गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपींनी 15 लाखांची मागणी केली। ही रक्कम देण्याचा बहाणा करून पोलिसांनी सापळा रचून तीनही आरोपींना अटक केली। आरोपींनी भोसले यांच्याकडून 50,000 रुपये रोख, 1.5 लाखाचा चेक, 13 लाखांचा चेक असे 2 चेक घेतले। त्यानंतर पोलिसांनी लगेच तिथे येऊन भोसले यांनी दिलेली रक्कम आणि 2 चेकसह तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले होते। आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याने त्यात अनेक धक्कादायक घटना बाहेर येतील अशी माहिती सूत्रांनी दिली। ही कारवाई API विष्णू गायकवाड, फौजदार मानन बिराजदार, हवालदार सतीश माने, राजेश घोडके, अनिता मोरे यांनी केली। पूजा ही पुण्यात योग शिक्षिका म्हणून काम करत होती। ती काही दिवसांपूर्वी सोलापुरात आली होती। तिने फिर्यादी भोसले यांना सुरुवातीला 2 कोटी रुपयांची मागणी केली। त्यानंतर तडजोडी अंती ही रक्कम 15 लाखांवर ठरली। याबाबतचे सर्व कॉल रेकॉर्ड केल्याची माहिती सूत्रांनी दिली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।